दिवसाची सुरुवात झाली आहे. 3 महिन्याचं बाळ सोबत असल्याने रात्रीची झोप पूर्ण होत नाही, पण तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवून कामाला लागावेच लागते. सकाळी उठल्या उठल्या थोडा आळस येतोच, पण आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह घालवायचा आहे. सर्वात आधी मी पिते एक ग्लास कोमट पाणी, जे शरीरासाठी खूप चांगलं असतं. चला आता थोडा वेळ व्यायाम करूया. सकाळी 6 वाजले आहेत आणि घराची कमांडो ड्युटी आता सुरू होणार आहे. आता खरी कसरत सुरू होते. 2.5 वर्षाची लेक अजून झोपली आहे, तोवर नवऱ्याचा डबा आणि नाश्ता तयार करायचा आहे. भाजीचं थोडंसं प्रिपरेशन मी आधीच करून घेत असते. भाज्या चिरणे किंवा एखादा मसाला तयार करून ठेवणं असणे, हे काही प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवत असते, जेणेकरून सकाळी माझी धावपळ होणार नाही. भाजी झाली आहे, पोळ्या झाल्या आहे, नाश्त्याची तयारीही चालू आहे. त्यामध्ये स्वतःला थोडंसं एनर्जेटिक करण्यासाठी 1 कप चहा हा पुरेसा असतो. सर्व स्वयंपाक झाला आहे. उरलेल्या भाज्या मी सर्व छोट्या छोट्या बाउल्समध्ये काढून ठेवते, जेणेकरून खूप जास्त पसारा हा प्लॅटफॉर्मवरती दिसणार नाही. ते सर्व आवरणं झालं की मी सर्व भांडी घासून ठेवते. पूर्ण ओटा क्लीन करून झालेला आहे. बघा, आमची छोटी मॅडम उठली आहे आणि इकडे स्वारी पण जागी झाली आहे. आता एका हाताने बाळ आणि एका हाताने ताईचा नाश्ता असं गणित मांडायचं आहे. दोन्ही मुले झोपली की तो वेळ माझ्यासाठी सोन्यासारखा असतो. यावेळेत मी घराची आवरावर करते किंवा थोडा वेळ विश्रांती घेते. आजचा माझा दिवस पाहून तुम्हाला वाटलं असेल की किती धावपळ आहे, पण ह्या धावपळीतच खरं सुख दडलंय. कामं कधी संपणार नाहीत, पण मुलांचं हे गोंडस वय पुन्हा येणार नाही. त्यामुळे कामाच्या व्यापातही त्यांच्यासोबतचे छोटे क्षण जगायला विसरू नका. गृहिणी म्हणून आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण या सगळ्यात आपण स्वतःला विसरतो. आजच्या दिवसातून मी हे शिकले, जर आई आनंदी आणि स्वस्थ असेल तरच पूर्ण घर हसतं खेळतं राहतं. त्यामुळे स्वतःसाठी दिवसातले 10 मिनिटं का होईना, पण वेळ काढा. सोशल मीडियावर सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट वाटतं, पण वास्तव वेगळं असतं. पसारा, थकवा आणि चिडचिड हे साध्या सुखी संसाराचा भाग आहेत. घर विस्कटलेलं असलं तरी चालेल, पण घरातलं प्रेम टिकून राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. कधी धावपळ, कधी चिडचिड, तर कधी खूप सारा थकवा. 2 लहान मुलं आणि घरची जबाबदारी सांभाळताना कधी कधी वाटतं की हे सगळं कधी थांबेल का? पण रात्री जेव्हा हे दोन्ही मुलं शांत झोपलेली असतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एक गोष्ट जाणवते की ही धावपळ, हा पसारा आणि ही ओढताण फक्त काही वर्षांचीच पावनी आहे. मुलं मोठी झाली की घर शांत होईल. सगळं घर कसं आवरलेलं असेल, पण त्यांच्या या लहानपणीच्या आठवणी आणि हा गोड गोंधळ पुन्हा येणार नाही. घर विस्कटलेलं असलं तरी चालेल, पण मुलांसोबतचे हे क्षण आनंदाने जगा. कामं तर आयुष्यभर संपणार नाहीत, पण मुलांचं हे गोंडस वय मात्र पुन्हा नक्कीच येणार नाही. दिवस कसा संपला कळलंच नाही. शरीर थकलंय, पण मन समाधानी आहे. उद्या पुन्हा नवीन आव्हाने आणि नवा दिवस. तर मंडळी, आजच्या दिवसावरून मी एकच गोष्ट शिकली आहे. शांती आणि सुख हे हिमालयात नाही, तर मुलांच्या झोपण्यात आहे बरं का. जोपर्यंत मुलं झोपलेली असतात तोपर्यंत आपण घरचे मालक असतो. एकदा काय ती जागी झाली की आपण फक्त त्यांचे सेवक असतो. त्यामुळे जर तुमचं घर विस्कटलेलं असेल आणि डब्यात भाजी थोडी जळाली असेल तर काळजी करू नका. तुम्ही एक सामान्य आणि सुखी आई आहात. चला तर मग आता ही शांतता तोवर मी पण थोडी झोप घेते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.